राजेश कोळेकर. आपले जे ॲसेट सर्वे थ्रू मॅपिंग होते सबस्टेशन्स, एच टी कन्झ्युमर्स आणि डी टी सीज, हे ॲक्च्युली जे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड्स आहेत हे आपण आता गुगल मॅपवरती प्लॉटिंग केलं आहे. याच्या संदर्भात व्ह्यू कशी करायची, एक सेपरेट क्लिप आहे. आणि एक इन्फॉर्मेशन ॲडिशनल द्यायची होती की तुम्ही एखादं सबस्टेशन किंवा डी टी सी कसा शोधू शकता. प्लस त्याचं बऱ्यापैकी गुगल अर्थ माहीत असेल सगळ्यांना, तर गुगल अर्थवरती आपण त्याचा 3D व्ह्यू, स्ट्रीट व्ह्यूद्वारे बघू शकतो आहे. तर हे जे आहेत डाव्या साईडला दिसत आहेत, एक लिंक आहे गुगल ड्राईव्हची, त्याच्यावरती हे सगळे आपल्याला ॲक्सेसिबल आहे. हा डेटा फक्त व्ह्यू पर्पजसाठी आणि हा ॲक्च्युली आपल्या कर्मचाऱ्यांसाठीच केलेला आहे. तरी सबस्टेशन जे आहेत कोल्हापूरची आणि सांगलीची, हे दोन्ही सबस्टेशन्स दिसत आहेत की जसे की किंवा एच टी कन्झ्युमर्स याच्यावरती क्लिक केले तर तुम्हाला या मेन्यू कोल्हापूर एस एच टी कन्झ्युमर्स, तर कोल्हापूरचे सबस्टेशन्स झोनच्या अंडरचे जे सबस्टेशन्स आहेत एच टी कन्झ्युमर्स व्ह्यू होतात. दुसरी गोष्ट, प्रत्येक डी टी सी डिव्हिजन वाईज, जसे की सांगली अर्बनचे डी टी सी, त्याच्यानंतर सांगली इस्लामपूर, सांगली सर्कलच्या अंडरचे इस्लामपूर डिव्हिजनचे डी टी सी, हे सगळे व्ह्यू होतात. तर कुठलेही व्ह्यू तुम्ही करू शकता. पण आता हे शोधायचे कसे? एखादा पर्टिक्युलर डी टी सी सांगितलं असेल किंवा विकासनगरचा डी टी सी आहे तर, किंवा महाबळ हे नाव घेऊ आपण, तर महाबळ नाव जर मी इथं क्लिक केलं, सर्च केलं MAHABAL, तर महाबळचे जेवढे काही मॅप्सवरती आहेत ते इकडे व्ह्यू होतात. मला सगळे सबस्टेशन आहे, तर महाबळ हे टाईप केलं मी वरती नाव, तर इथं मला सबस्टेशन एक दिसलं, एस महाबळ मेटल्स, हा कोल्हापूरच्या अंडरचं एक सबस्टेशन आहे. इथं वेगवेगळे आयकॉन्स दिलेले आहेत जेणेकरून डी टी सीसाठी हा आयकॉन्स आहे. तर याच्यावरती जर मी क्लिक केला तर महाबळ मेटलचा मला डी टी सी फाइंड आउट करायचा आहे. तर इथे क्लिक केलं तर डायरेक्ट महाबळ मेटलचा मला डी टी सी दिसतो आहे. त्याच्या डिटेल्स पण दिसतात, सांगली अर्बनच्या अंडर, माधवनगरच्या अंडर, सबस्टेशन कोड, त्याच्यानंतर डी टी सी कोड हा किती आहे हे सगळं व्ह्यू होतं. त्याची डी टी सीची कॅपॅसिटी किती आहे हे सगळं व्ह्यू होते. तर इथे क्लिक केलं तर तुम्हाला लोकेशनवरती पण जाता येईल. डायरेक्ट लोकेशनवर क्लिक केलं, तुमचं करंट लोकेशन घ्यायचं किंवा पर्टिक्युलर डिस्टन्स एखाद्या लोकेशनपासून हा किती लांब आहे. आता मी इथे सांगली टाकलं, फक्त इथं लोकेशन टाकली तर त्या डी टी सीवरती तुम्हाला कसं जायचं याचं कमीत कमी अंतर गुगल मॅपवरती मिळून जाईल. हा आपण बघितला की लोकेशन कसं फाइंड आउट करायचं एखाद्या पर्टिक्युलर डी टी सीचं किंवा सबस्टेशनचं. आता मी इथे सबस्टेशनवर क्लिक केलं तर मला सबस्टेशन पण व्ह्यू होते. आता हे सबस्टेशन जे आहे हे सबस्टेशन 2D मध्ये दिसते. ओके, तर हे 3D मध्ये सुद्धा हे सबस्टेशन आपण व्ह्यू करू शकतो. किंवा एखादा डी टी सी, आता हा महाबळ मेटलचा डी टी सी, हा महाबळ मेटलचा डी टी सी या लोकेशनला आहे हे सुद्धा आपण चेक करू शकतो तो कुठल्या स्थितीत आहे. तर हा मेन मॅप जो आहे आपला, त्याच्या 3 डॉट्स दिलेले आहेत. इथं व्ह्यू मॅप इन गुगल अर्थवरती क्लिक करायचं. हे क्लिक केल्यानंतर हा गुगल अर्थचा ओपन होते विंडो. आता मी महाबळ मेटल सांगितलं, तर याच्यासुद्धा इकडे क्लिक केलं तर सांगली अर्बनचे आपले अवेलेबल्स आहेत जे काय डी टी सीच आहेत ते. तर कुठल्याही डी टी सीवरती आता अर्बनची शक्यतो इथे 3D व्ह्यू जो आहे तो एनेबल करायचा. हे सगळे डी टी सीज प्लस एच टी कन्झ्युमर्स हे सगळे तुम्हाला व्ह्यूला अवेलेबल आहेत. मी आता एखाद्या झेड पी कॉलनीचा डी टी सी घेतो, तर इथं मी 3D मॅप एनेबल केला आहे. 3D मॅप एनेबल केल्यानंतर इथं स्ट्रीट व्ह्यू म्हणून एक फंक्शन आहे. त्या स्ट्रीट व्ह्यूवरती क्लिक केलं तर स्ट्रीट जेवढे काय आहेत ते इथे तुम्हाला दिसतात. आता हा डी टी सी बघूया, इथे लोकेशन आहे, इथं क्लिक केलं तर मला डायरेक्ट तिथं झूम आउट झूम इन होतो. हा डी टी सी मला व्ह्यू होतो की हा डी टी सी कुठल्या कंडिशनमध्ये आहे किंवा त्यांचा फीडरवरचा जो आहे तो सुद्धा कुठे आहे हे सुद्धा आपल्याला, किंवा त्याचं लोकेशनवरती हा डी टी सी कसा, लाईन्स कशा आहेत हे सुद्धा आपल्याला याद्वारे चेक करता येईल.
गुगल अर्थचा हा विषय झाला. हे सगळे DTC आहेत, हे सगळे कोल्हापूर आणि सांगलीच्या अंडरचे हे प्लॉट केलेले आहेत. हे 2D प्लस 3D व्ह्यूमध्ये अवेलेबल आहेत. याचं युटिलायझेशन करा. जर काही चेंजेस पाहिजे असतील तर सांगा. ते लेफ्ट हँड्सला बटन आहे, ते सांगली अर्बन कोल्हापूरचे सबस्टेशन्स आहेत. कुठला व्ह्यू करायचा आहे, कुठला व्ह्यू नाही करायचा आहे, ते फक्त तुम्हाला इथे ठरवायचं आहे. मी हा 3D मॅप ऑफ करतो. 3D ऑनसुद्धा करता येते. स्ट्रीट व्ह्यू ऑफ केला तर फक्त 2D व्ह्यू होते. आता हा डीन भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी. 3D मॅप ऑन केला, स्ट्रीट व्ह्यू ऑन केला तर स्ट्रीट व्ह्यूवरती हे सबस्टेशन कसं आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकता. एखाद्या लोकेशनला क्लिक केलं तिथल्या 3D मध्ये जातो. विद्यापीठ युनिव्हर्सिटी सबस्टेशन चेक करा, यूज करा, बघा यामध्ये काही चेंजेस तुम्हाला सांगायचे आहेत का, आणि त्यानुसार चेंजेस जर काय असतील तर आपल्याला यामध्ये करता येतील. ओके, थँक्यू.